गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजले आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आहे बुधवार आणि आज आहे दीप अमावस्या. तर तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आता दीप अमावस्या असल्यामुळे आज घरामधले जे पण दिवे असतील, जुने दिवे जे आपण वापरत पण नाही, तर ते सगळे दिवे बाहेर काढायचे असतात आणि स्वच्छ करायचे असतात. घासून पुसून ठेवायचे आणि त्यानंतर त्यांची पूजा वगैरे करायची असते. तर आज मला पण तेच करायचं आहे. आता काल रात्रीच मला ॲक्च्युली हे सगळे दिवे घासून ठेवायचे होते, पण माझ्याकडून झालं नाही. काल सर्दीमुळे डोकं दुखत होतं, त्यामुळे मी लवकर झोपली आणि आता मात्र मला हे सगळं करायचं आहे. त्यापूर्वी आधी पहिले देवपूजा करून घेते आणि केतू मॅडमला सुट्टी असल्यामुळे ती थोडीशी आराम करते. तर तिला मी ती उठल्यावरती तिला जे काही कामं असतील ती देईनच. आता पहिले मी देवपूजा करून घेते. अमावस्या असल्यामुळे उंबरठ्याला हळदीचं छान असं लेपन केल्यानंतर रांगोळी काढून धूप वगैरे जाळून मस्त अशी पूजा केली. खूप छान प्रसन्न वाटतं जेव्हा आपण असं काही करतो. तर उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर आता मी देवांची पूजा करायला घेतलेली आहे. आज सकाळपासूनच मला खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं आणि आज दीप अमावस्या असल्यामुळे अजूनच जास्त मला उत्साह पण आला होता, कारण मला दिव्यांची पूजा करायला खूप आवडतं. दरवर्षी मी ही पूजा अगदी आत्मीयतेने करत असते आणि त्याच पद्धतीने आजसुद्धा माझं तोच प्लॅन होता की खूप छान अशी दिवे आपण उजळून काढायची आणि मस्त अशी पूजा करायची. तर आता इथे देवांची पूजा वगैरे झाली, नैवेद्य वगैरे दाखवला. आज सकाळी सकाळी माझ्याकडे फुलंच नव्हती, कारण काल संध्याकाळी मी खूप लेट गेली होती आणि त्यामुळे सगळी फुलं संपली होती. त्यामुळे आता आधी पूजा करून घेतली आणि झाडाचं एक गुलाबाचं फूल मात्र गणपतीनं वाहिलं. बाकीची फुलं मी आता जेव्हा दिव्यांची पूजा करणार आहे ना तेव्हा फुलं वाहीन, कारण आत्ता सध्या फुलं नाही आहेत. आता वेदांत जेव्हा येईल 4 वाजता तेव्हा मी वेदांतला आणायला सांगितलेलं आहे. तर तो येताना फुलं घेऊन येईल. पाऊस पडतोय म्हणून लाईट लावलेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता मी एका कढईमध्ये एकदम कडक उकळतं पाणी घेतलं होतं. त्यात लिंबू, बेकिंग सोडा, त्यानंतर वॉशिंग पावडर वगैरे सगळं टाकून ठेवलेलं आहे आणि आता हे भिजत ठेवलेले आहेत सगळे दिवे. आता मी जाते, सगळे हे भिजत ठेवले आणि आता मी जाते जिमला आणि हे सगळं मी आल्यानंतर करणार आहे. तर आपण दिवसभरात ही पूजा करायची असते दिव्यांची पूजा आपल्याला दिवसभरात करायची असते. दिवे स्वच्छ धुवायचे, त्यांची पूजा करायची आणि मग छान असं त्या प्रज्वलित करायच्या. तर चला आता जिमला वगैरे जाऊन येते मी. तर मंडळी आता वाजले 1:30 आणि आता जस्ट मी जिमवर आलेली आहे. तर आता कपडे वगैरे चेंज करते आणि सकाळी 10 वाजता मी पाण्यामध्ये आपले हे दिवे पाण्यामध्ये भिजत घातले होते. आता ते स्वच्छ पण करायचे. तर आधी मी जेवण वगैरे घेते. आज स्वयंपाकामध्ये मस्त बटाट्याची भाजी, मटार टाकून केलेली, मटार आणि पनीर टाकून मस्त अशी बटाट्याची भाजी केली आहे आणि चपात्या. तर आधी पहिले पोटभर जेवून घेते आणि नंतर मग कामाला लागते. तर स्टे ट्यून. तर आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी दिवे घासायला घेते. सकाळी इथे मी हे सगळे दिवे मस्त उकळत्या पाण्यात ठेवले होते आणि वॉशिंग पावडर वगैरे सगळं टाकल्यामुळे याचा मेनसेटपणा सगळा कमी झाला होता. आता मला हे काम सोपं झालं होतं. आता मला माझ्या लहानपणीची गोष्ट एक शेअर करायची आहे. जेव्हा मी लहान होती तेव्हा दीप अमावस्येला माझी मम्मी जेव्हा माळ्यावरची दिवे काढायची घासायला, तेव्हा खूप त्रास व्हायचा, कारण त्यावेळी पितांबरी वगैरे असं काही आमच्या घरी नव्हतं आणि त्यावेळीची जी भांडी होती ती कोकम किंवा चिंचेनीच घासली जायची आणि त्याला भरपूर वेळ लागायचा, कारण चिंच किंवा कोकम लावून झाल्यानंतर पुन्हा ती वॉशिंग पावडरनी घासावी लागायची आणि हे काम मला खूप मेहनतीचं वाटायचं. परंतु तेव्हा ते मम्मी माझी खूप आवडीने करायची आणि मस्त अशी ती सगळी भांडी चकाकून काढायची. तर अशी ही माझी ही आठवण आहे. आता सध्या इतका काही त्रास होत नाही. पितांबरी आहे, बरेचसे केमिकल असे आलेले आहेत की ज्यांनी आपण सहजासहजी भांडी स्वच्छ करू शकतो, किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आता यूट्यूबमुळे समजलेल्या आहेत की कोणत्या गोष्टीमुळे कोणती भांडी स्वच्छ होतात आणि हे सगळं म्हणजे हा सगळा त्रास कमी झालेला आहे असं मला वाटतं. तर इथे सगळे दिवे माझे स्वच्छ झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त चकाकत आहेत. तर आता हे सर्व दिवे मी कोरड्या कापडाने पुसून घेते.
पूजा करायची आहे. तर इथे सगळे दिवे मी सकाळीच घासले होते आणि आता सगळ्या दिव्यांमध्ये वाती घातलेल्या आहेत, तेल वगैरे घातलेलं आहे. तर आधी मी हळदी कुंकू लावते आणि मग दीप प्रज्वलन करते. तुम्ही बघू शकता मस्त अशी दिव्यांची माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटते जेव्हा आपण अशी पूजा करतो. तर आजची ही दीप अमावस्या प्रत्येकाच्या जीवनातील अंधार दूर करणारी आणि प्रकाशाकडे नेणारी असावी ही सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.